विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. कधी काळी तुमचे सहकारी असलेले आणि तुमच्यापासून दुरावलेले एकनाथ शिंदे यांनी नाराजीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्यांनी दिल्लीला ही सगळी त्यांची जी कहाणी आहे ती अमित शहा यांच्याकडे मांडल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर नाराजी झाल्यानंतर सातारच्या गावी जाण्याच्या ऐवजी दिल्लीला कसे काय गेले एकनाथ शिंदे साहेब हा कळायला मार्ग नाही आहे. खरं तर त्यांनी गावी जायला पाहिजे होतं, परंतु ते दिल्लीला जाऊन पोहोचले. आणि दिल्लीला म्हणजे त्यांचे पातशहा आहे अक्का ज्याला म्हणता येईल. हे म्हणायचे ना की आम्ही आमचे स्वतंत्र बाळासाहेबाचा विचार, हा बाळासाहेबाचा विचार का दिल्लीला जाऊन अमित शहाच्या पाया पडणं हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे, त्यांच्या विनवण्या करणं हा बाळासाहेबाचा विचार आहे, अरे एक लाथ मारायचा हा बाळासाहेबाचा विचार आहे. परंतु हे मारणार नाही, कारण हे सगळे ताटाखालचे मांजरं झालेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या. इथं फडणवीस साहेबासोबत बोला की अमित शहा साहेबासोबत. भारतीय जनता पार्टी काही मनाने फडणवीस साहेब काही करतच नसतील, अमित शहाही करत नसतील. हे सगळे सांगून तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, हा याला संपेल जमजेल तो. पण यांचा निर्णय झालेला आहे की एकनाथ शिंदेना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा. बरं, पण ही तक्रार ते सांगतात की प्रदेशाध्यक्षाची होती. ती प्रदेशाध्यक्षांची होती की फडणवीसांची होती? हे बा, प्रदेशाध्यक्ष म्हणजे काय फार मोठी व्यक्ती आहे अशातला काही भाग नाही. शेवटी प्रदेशाध्यक्ष पण भारतीय जनता पार्टीचे हे काही कोणत्याही प्रदेशाचा अध्यक्ष तोही भारतीय जनता पार्टीचा त्यांची लाईनच्या बाहेर जाऊ शकत नाही. ही लाईन भारतीय स्वतः अमित शहा इथं येऊन बोलले की 29ला आम्हाला कोबड्या नाही पाहिजे. मग कोबड्या नाही पाहिजे तर त्याची तयारी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सुरू केली. त्यात काय वाईट आहे? बरं, दुसरं असं की ही जी नाराजी आहे ही नाराजी बाळासाहेबांचं जे स्मारक आहे त्याच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची जी नियुक्ती केलेली आहे त्याविषयीची पण आहे. मला असं वाटतं ही प्रोसेस जुनी प्रोसेस आहे. उद्धवजी ठाकरे साहेब अध्यक्ष त्याचे होतेच, पुन्हा ते करण्यात आले कारण शेवटी हे स्मारक करण्यात उद्धवजींचा पुढाकार आहे. आणि ही समिती काय आत्ता बनली नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सत्तेत असताना त्यांना अध्यक्ष का केलं. असं नसतं. सत्तेचा संबंध नाही आहे तिथं स्मारकाचा संबंध आहे. बाळासाहेबांचं काय काय वस्तू असतील, विचार असतील, त्याचं सगळं संग्रह असतील, हे उद्धवजींकडे आहे. आणि उद्धवजींनी याच्यात पुढाकार घेतला आणि त्यामुळं त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच टर्ममध्ये 14 ते 19 मुख्यमंत्री असताना उद्धवजी त्याचे अध्यक्ष. उद्धवजींनी एक प्रिन्सिपल म्हणून स्वतः CM असताना तिथून बाजूला झाले होते. परंतु पुन्हा एकदा खरं तर राज्य सरकारने याच्यात डिले केलेला आहे. 1.5 वर्ष झालं आम्ही भेटलो होतो मान्य देवेंद्रजींना की हे लवकर करा, कारण पहिला टप्पा बाळासाहेबांच्या स्मारकाचा संपलेला आहे, दुसरा टप्पा सुरू करायचा आहे, त्याला अध्यक्षाची गरज आहे, ते सरकारने केलेलं आहे. बरं, शरद पवारांना सगळेच जण जाऊन भेटतायत आणि पवारांनी पण काही आठवडा मागितला असं बोललं जात आहे. कशासाठी? काँग्रेसच्या भेटीनंतर हो द्या ना भेटी. एकमेकाचे सगळे पक्ष घेत असतात, त्याच्यात काय फार काँग्रेसने भेट घेतली असेल पवार साहेबांची तर फार वेगळं घडलं असं आम्हाला तरी वाटत नाही. काँग्रेस आता उद्धवजी शरद पवार साहेबांकडे जात असतात. शरद पवारांचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे सुद्धा उद्धवजींना भेटत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भेटत असतात. त्यामुळे शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते, त्यांना कोणी भेटणं मला असं वाटतं त्याच्यात काही वावगा असायचं काहीच कारण नाही. तुम्ही आणखीन एक हिबानामा बाहेर आणण्याचा विचारात आहात. तो कुठला हिबानामा आहे? तो हिबानामा समृद्धी महामार्गाचा आहे आणि तो भुमरेंच्याच ड्रायव्हरच्या नावाचा करण्याचा प्रयत्न झालेलाच आहे हिबानामा. आणि या हिबानामाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये पुन्हा एकदा ड्रायव्हरकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. खरं तर राज्य सरकारने पहिल्याचा जो हिबानामा आहे संभाजीनगरचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. परंतु पोलीस चौकशी करतात परंतु कारवाई करत नाही. मी या संदर्भात लवकरच मान्य देवेंद्रजींना पत्र लिहिणार आहे. दुसरा हिबानामा माझ्या कानावर आला आहे, ते काही पेपरसुद्धा माझ्याकडे आहेत. महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं यांच्या ड्रायव्हरच्या नावावर पुन्हा एक शेकडो कोटी रुपये समृद्धीचे भूसंपादनाचे करण्याचा प्रयत्न चालू आहे. मला असं वाटतं ते आम्ही होऊ देणार. कुठला आहे हा? समृद्धी मार्गावर आहे. कुठला जिल्हा? संभाजीनगर जिल्ह्यात आहे. कुठला तालुका? कुठे? संभाजीनगर तालुक्यात आहे. बरं, काय केलंय नेमकं? ज्याच्या नावावर भूसंपादन होणार होतं किंवा झालेलं आहे त्याचाच हिबानामा हा भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर करून दिलेला आहे.
आणि नंतर भूसंपादनाची रक्कम आहे ती त्याच्या नावावर ट्रान्सफर करणं हा याच्यातली मोडस ऑपरेटिंग याची तक्रार करणार आहे. सगळे पेपर्स आता माझ्याकडे आलेले आहे, मी एक 2-4 दिवसात करणार तक्रार. ठीक आहे. हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी त्यांच्या या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांवरची उत्तरं दिली आहेत आणि भुमरेंवरती देखील एक नवा आरोप केला. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. कंटिन्यू काय अजून अंबादास दानवे हे परत नाही माझे करतो. अंबादास दानवे हे शिवसेनेचे संजय राऊत होत आहेत का? कारण की रोज ते सकाळी संजय राऊतांची भूमिका निभावत आहेत अशा प्रकारचं चित्र दिसतंय. संजय राऊत आजारी आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे ती तुम्ही निभावताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत साहेबांची भूमिका मी निभावणं पॉसिबल नाही. संजय राऊत हे मोठे अभ्यासक आहे, लेखक आहे, संपादक आहे. त्यांचा जो आवाका आहे तो मोठा प्रचंड आहे. मी आपला एक स्थानिक कार्यकर्ता आहे, मला ते करायचं पण नाही. परंतु रोज ज्या ज्या घटना घडतात, राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी मी पार पाडल्यामुळं आपण सगळे लोक माझ्याकडे येतात. पक्षाचा मी नेता आहे त्यामुळे भूमिका व्यक्त करतो. संजय राऊत साहेब फार ज्येष्ठ नेते आहेत. मला असं वाटतं त्यांच्या एक ट्विटने सुद्धा खळबळ होते. परवा त्यांनी तसं केलंच ना, करतील, लवकरच करतील आणि त्यांनी लवकरच या भूमिकेत यावं यासाठी आमची परमेश्वरच्यांनी प्रार्थना सतत चालूच आहे. तुम्ही टायमिंग साधताय ना पण रोजचा? असं नाही, पक्षाची भूमिका तर मांडलीच पाहिजे ना, पक्षाची भूमिका मांडलीच पाहिजे, त्याच्यामुळे ती भूमिका मांडतोय आम्ही. बरं, पण असं आहे की जी कमतरता जाणवेल किंवा कोण बोलेल किंवा कोण त्या पक्षाला उत्तरं देतील, हा जे एक पोकळी निर्माण झाली होती तर ती तुम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करताय? नाही, संजय राऊत साहेबांची पोकळी कोणी भरू, आणि संजय राऊत साहेबांची काही पोकळी नाही. संजय राऊत साहेब महिनाभरात पुन्हा ताकदीनं बोलतील, काही त्याच्यात फार मोठी अडचण असं आम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे मी एक शिवसैनिक म्हणून पक्षाची भूमिका मांडण्याचा महिनाभर बॅटिंग चालू आहे जोपर्यंत संजय राऊत परत येत नाही. संजय राऊत साहेब कधी उद्या बोलतील, त्याला काय, त्यांनी असं बोलण्याचीच गरज नाही. त्यांनी एखादं ट्विट केलं, एखादं इंस्टावर FBवर जरी पोस्ट केली तरी त्यांची भूमिका येते. त्यामुळे मला असं वाटतं संजय राऊत साहेब एक मोठे आणि ज्येष्ठ नेते. पक्षाचे आदेश आहेत तसे? मी नेता आहे त्याच्यामुळं पक्षाचे मला वाटतं बोलायला काहीच अडचण नाही ना नेत्याने. चुकीचं नाही बोललं पाहिजे, एवढंच आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे होते अंबादास दानवे. आणि संजय राऊत गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत आणि त्यांची रोज ते माध्यमांशी संवाद साधतायत आणि त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.